कविता राणे 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुंबई ते आफ्रिकेतील इथिओपिया हा देश, या दोघांमधलं अंतर आहे जवळपास 10,000 किलोमीटर पेक्षा जास्त। याच इथिओपियामध्ये 2 दिवसांपूर्वी एका ज्वालामुखीचा स्फोट झाला। आज त्याच स्फोटाचे पडसाद मुंबईतल्या हायकोर्टात उमटले। आता तुम्ही म्हणाल मुंबईचा आणि इथिओपियाचा संबंध काय? बरं, 2 दिवसांपूर्वी तिथे झालेला ज्वालामुखीचा स्फोट आणि मुंबई हायकोर्ट याचा संबंध काय? त्याचं झालंय असं की मुंबईमध्ये सध्या जे प्रचंड प्रदूषण तुमच्या आजूबाजूला दिसतंय ना, ज्या प्रदूषणाचा पारा वरवर चढतोय तो खाली आणा असं कोर्टानं महापालिकेला बजावलं। त्यावर सरकारी वकिलांनी इथिओपियामधल्या या ज्वालामुखी उद्रेकाचं कारण दिलं। सरकारी वकिलांचं म्हणणं काय, तर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला म्हणून मुंबईमधल्या हवेमध्ये प्रदूषण वाढलं। आता वकिलांच्या या दाव्यावर कोर्टाला हसावं की चिडावं हेच कळत नसावं, कारण हवा प्रदूषणाची जी याचिका कोर्टासमोर होती ती कोर्टानं स्वतःच दाखल करून घेतली आहे। हवा प्रदूषण कमी करायला काय करायला हवं याची यादी त्यांनी पालिकेला दिली होती। या सगळ्याला वर्ष होऊन गेले, त्या यादीचं आपण काय केलं हे पालिकेला सांगता येत नाहीये। आणि आता 2 दिवसांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीमुळे मुंबईमधलं प्रदूषण वाढलं असा जावई शोध पालिकेनं थेट कोर्टासमोर मांडला। कोर्टानं ऐकल्या क्षणीच पालिकेचा हा दावा फेटाळून लावला। आता या सगळ्यामधला विनोदाचा मुद्दा जरा वेळ बाजूला ठेवूयात, पण मुंबईचा श्वास खरंच कोंडलाय। गेल्या 2 दिवस हवा गुणवत्ता मोजणारी यंत्र मुंबईभर जी पसरलेली आहेत ती जे आकडे समोर देत आहेत ना, ते आकडे प्रचंड भयावह आहेत। दिल्लीच्या पाठोपाठ मुंबई प्रचंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। त्यामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये वाढल्यात। या सगळ्या संदर्भातला पंचनामा आज करूयात, पण त्या अगोदर पाहूयात ही याचिका नेमकी काय आहेत त्याची माहिती तर घेऊच यात, आणि मुंबईमधलं प्रदूषण इतकं का वाढतंय याची कारणं नेमकी काय आहेत तेही बघूयात। आता मुंबईमधल्या प्रदूषणाची जी कारणं दिली जात आहेत किंवा जो अभ्यास केलाय त्यातनं जे निष्कर्ष समोर आले त्यातलं पहिलं कारण आहे बांधकाम प्रकल्प। दुसरं कारण आहे इमारतींची बांधकामं। मुंबईमध्ये पुनर्विकास प्रकल्पांची संख्या सध्या प्रचंड आहे आणि हे प्रकल्प सुरू असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूळ उडते आणि त्याचा परिणाम होतोय। डिझेलची जे जनरेटर्स वापरली जात आहेत डेटा सेंटर्ससाठी, छोट्या कारखान्यांसाठी, त्या जनरेटर्समुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतंय। तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प मोठमोठे आहेत। पूर्व मुंबईमधल्या माहुलमध्ये तेल शुद्धीकरणाचे जे कारखाने आहेत त्यामुळे प्रदूषणात भर पडले। याशिवाय मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या कार्स, ट्रक, ट्रेलर यांची ही संख्या प्रचंड मोठी आहे, त्यामुळे प्रदूषणात भर पडले। समुद्रातल्या वाऱ्यांची जी दिशा असते ती बदलणाऱ्या नैसर्गिक घटना आहेत, त्याच्यामुळे सुद्धा मोठा परिणाम होतो प्रदूषणावर, हवेच्या वाहनावर, आणि त्याचेही परिणाम हवा प्रदूषणावर अंतिमतः दिसतात। ला निना हा जो घटक आहे समुद्रामधल्या वाऱ्याची दिशा बदलणारा, त्याच्यामुळे सुद्धा मोठे परिणाम हवा प्रदूषणावर होत आहेत। आता या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा व्हायला लागलेत। राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर यायला लागल्या। त्याचं कारण असं आहे की या प्रदूषणाचा सगळ्यांनाच प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय, सगळ्यांनाच आरोग्याच्या समस्या उद्भवतात। काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा प्रदूषणाचा हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला। मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे। आता काही जण असं म्हणतात, राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आले, ठीक आहे, तर याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काडीचा संबंध नाही। हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोवरावले आहेत। आता या सगळ्या संदर्भात जर आपल्याला अभ्यासपूर्ण माहिती हवी असेल तर यातले अभ्यासकच आपल्याला या संदर्भात माहिती देऊ शकतात। पर्यावरणाच्या अभ्यासक प्रणाली राऊत आपल्या सोबत आहेत। प्रणाली ताई, नमस्कार। नमस्कार। बरं, आता सुरुवातीला तर मला हे सांगा की इथिओपियाचा हा जो काय दावा मांडला गेलाय कोर्टामध्ये, म्हणजे त्याला काही खरंच काही आधार आहे का असे दावे मांडायला? कोर्टानं फेटाळून लावलेला आहे, पण मांडला असेल तर काहीतरी तर त्यांच्या डोक्यामध्ये असेल की का इथिओपियाचा हवाला द्यायचा, तिथला ज्वालामुखी उद्रेकाचा हवाला द्यायचा?
बघा, इथे मोठ्या प्रमाणावरती प्रदूषणाची विळखा आहे. शहर जी शहरांची विकास नावाच्या व्याख्येत बसवायला लावली आहे, ती प्रदूषणाच्या विळख्यात घातली चालली आहेत. आणि कुठेतरी इथिओपिया देशामध्ये, आफ्रिकेमध्ये असा ज्वालामुखी झाला. वातावरणामध्ये सगळ्या गोष्टी आपण पाहतोय, तर वातावरण खूप क्रिटिकल गोष्ट आहे. तिथे गोष्ट झाली तर त्याचे परिणाम इथे दिसतीलच, पण त्याला काही अवधी लागणार आहे. पण मुंबईमध्ये जे विकासाच्या नावाने जी अराजकता सुरू आहे, म्हणजे वाहनांची अराजकता आहे, तुम्ही पाहाल आता कन्स्ट्रक्शन इतक्या पुनर्विकासाच्या नावाखाली FSI वाटेल तसा वाढून दिला गेला आहे. त्याचे परिणाम म्हणजे जो तो चांगल्या बिल्डिंग पुनर्विकासाकडे चालले आहेत. मोठ्या प्रमाणात पुनर्विकास करते, अशा वेळेला सिमेंटीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. रस्ते बांधकामात मुंबईमध्ये तर महापालिकेची योजनाच आहे, उपक्रमच आहे की सिमेंटीकरण रस्ते. सिमेंट हे वायू प्रदूषणामध्ये जवळजवळ 8% म्हणजे 44% वाटा हा जर कोळशावर वीज तयार करण्याचा आहे, त्यात 43% वाटा दुसरा जो आहे ते वाहतूक आहे. आणि वाहतुकीतल्या मी 43% वाट्यामध्ये 75% वाटा हा मोटारींचा आहे. आणि तुम्ही पाहाल तर आज मोठ्या प्रमाणावरती मोटारी इथे शहरांमध्ये दर दिवसाला उतरल्या जातात. रस्ते आहेत ते आहेत, खोळंबलेले तुंबलेले रस्ते तुम्ही पाहतायत वाहतुकीने, त्याचे प्रदूषणाचे परिणाम एकंदरीतच सगळ्या जे आणि कारखानदारी मोठ्या प्रमाणावरती एसीचं भगभगणारं, ह्या सगळ्या गोष्टीतून मुंबई शहर हे एकंदरीतच प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेलं आपल्याला पाहता येतंय. आणि कुठेतरी घडले त्याचे परिणाम अगदी तात्काळ इथे मुंबईमध्ये झाले असा काही कोर्टात दावा करणं हे हास्यास्पद पूर्णतः आहे. मूर्खपणाचे विधान आहेत, हेच याच्यातून दिसेल आपल्याला. इथे पण काय आहे दर प्रत्यक्ष जमीन पातळीवरती ते पाहायला पाहिजे, मग न्यायालयामध्ये कुठल्या अशा पद्धतीचे दावे करावे असं मी म्हणेन. बर, आता हा इथिओपियाचा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवूयात. पण दरवर्षी जेव्हा थंडीचा सीझन येतो, नोव्हेंबर डिसेंबरचा महिना येतो, तेव्हाच हे प्रकार खूप वाढायला लागतात. म्हणजे दिल्ली असेल, मुंबई असेल किंवा देशभरातली अनेक शहरं असतील, तिथे प्रदूषणाचं प्रमाण वाढतं. थंडीचा आणि या प्रदूषणाचा नेमका काय संबंध आहे? थंडीच्या मध्ये वातावरणाचा दाब खाली येतो आणि दाब खाली असल्यामुळे जे प्रदूषण तयार होतं दिवसभरामध्ये, ते वातावरणाच्या पलीकडे न जाता दाबामुळे ते खालीच राहतं आणि खालच्या पातळीमध्ये राहतं. आणि खरोखरच जमीन पातळीवरती आल्यावरती लहान मुलांना तर याच्यावर खूप मोठा त्रास होतो. ते त्यांचे बळी पडतात जास्त मोठ्या प्रमाणावरती, ज्याची की त्यांची क्षमता रोग प्रतिकार शक्ती कमी असताना ह्या अशा पद्धतीच्या त्यांना तोंड द्यावं लागतं. बिचारी बालकं, त्यांचा कोणताही दोष नसताना या प्रदूषणाला बळी पडावं लागतं. हे दुर्दैव आहे. पालकत्वाच्या भूमिकेत असलेले सरकार, प्रशासन आणि सगळीच यंत्रणा, प्रसार माध्यमांनी सुद्धा या भूमिका आपल्या काय असायला पाहिजेत. सर्वात मोठं की प्रबोधन हे महत्वाची गोष्ट आज काळाची गरज बनली आहे. प्रबोधन होताना दिसत नाही. करिअर नावाची गोष्ट, जी संकल्पना टीव्ही आणि सगळ्या प्रसार माध्यमातून जी मी म्हणेन की जाहिरातीच्या रूपांमध्ये लोकांमध्ये येतं, तेच आपलं करिअर असं समजलं जातं. आणि त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा कुठेही काडीमात्र विचार केला जात नाही. एव्हन अगदी शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा हे सांगितलं गेलं नाही. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. हे सुळसुळाट जो चालू आहे आणि ही वाहतूक कोंडी सावरण्यासाठी जे काही उड्डाण पूल प्रकल्प, सागरी रस्ते, आता तर वर्सोवा ते विरार पर्यंत 58,000 करोड रुपये घालून हे केले जातात. आणि 95 सालापासून तुम्ही 55 फ्लायओव्हर बांधले गेले, बांद्रा सीलिंग झाला, कोस्टल वे झाला. वाहतुकीचे प्रश्न सोडवले गेले का? हा प्रश्न का नाही पकडला जात आहे? तुम्ही आता मेट्रोवरती, मोनोरेल, अरे हे काय आहे? हे पूर्णतः तुम्ही जमीन पातळीवरती जनतेची समस्या काय ही समजून घेतली जात नाही. आणि वाहनांवरती नियंत्रण न करता हे जे प्रकल्प राबवले जात आहेत, ह्याच्यातून कोणताही उपाय होणार नाहीये. उलट अजून अराजकता माजत जाईल. आणि प्रदूषणाच्या विळख्यात हे शहर हेच नाही की जी काही स्मार्ट सिटी बनवण्याच्या ह्याच्यात ते चालू आहे, एक मुंबई, दुसरी मुंबई, चौथी मुंबई, अरे हे काय चाललंय? आपण सिमेंट पृथ्वीची कबर बनवत सुटलोय. आणि पृथ्वी सिमेंट हे 8% वाटा प्रदूषणाचा त्याचा आहे. आणि सगळीकडे जे सिमेंटकरण चाललंय याच्यामुळे हे प्रदूषण आपल्याला दिसतंय. आणि त्याला जबाबदार म्हणजे वातावरणात थंडीच्या काळात खाली असल्यामुळे ते जास्त प्रमाणात जाणवतं, त्याचा परिणाम जास्त होतोय. या सगळ्या संदर्भामध्ये जी संघटना न्यायालयामध्ये गेलेली आहे वनशक्ती, त्याचे पर्यावरण कार्यकर्ते नंदू परबजी आपल्या सोबत आहेत. परब सर, नमस्कार. 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 बरं, आज काय काय कोर्टामध्ये झालं? कोर्टानं जे काही निर्देश दिले, आज होतात तुम्ही तिथे, बघितलं सगळं काय काय झालं? नाही, मी आज नव्हतो कोर्टामध्ये, मी आज दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो.
बर. इनफॅक्ट माझा घसात बसलाय. मी दोन दिवसापासून मुंबईलाच होतो आणि आज जो विषय आपण घेतलेला आहे हम्म. त्या विषयाचा इम्पॅक्ट बघा माझ्या घशावर झालाय, माझ्या प्रकृतीवर झालेला आहे. मी तर बोलू शकत नाही, एवढं प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे, हवेचं प्रदूषण. आणि आपण काय करतोय? आपण फक्त विकास विकास विकास. आता ज्या मॅडम बोलत होत्या त्या अत्यंत समर्पक बोलत होत्या. आजच्या परिस्थितीची प्रायोरिटी काय असली पाहिजे आणि या सर्व गोष्टीला जिम्मेदार सरकारच आहेत, कारण सरकारच्या पॉलिसीज, सरकारच्या प्रायोरिटीज या गोष्टीला कारणीभूत आहेत. आज कन्स्ट्रक्शन तुम्ही म्हणा मुंबईमध्ये किंवा सबर्बन मध्ये एवढं प्रचंड चालू आहे आणि सातत्याने सिमेंटचे धुळीकण कंटिन्यू उडत असतात. हम्म. आता गेल्या हप्त्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता वनशक्तीच्या माध्यमातून, आपण पाहिला असेल कदाचित, हम्म. की धुळीचं थर किती साचलेला आहे रोडवर. प्रत्येक ज्या गाड्या जात आहेत त्या गाड्या प्रचंड धूळ उडवत आहेत आणि तो धूळ अख्ख्या बाजूला जे असलेले कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये पसरतोय आणि लिटरली व्हिजिबिलिटी पूर्ण नष्ट झालेली आहे. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बघाल तर बिलकुल दिसत नाही, 100 मीटरच्या पलीकडचं काय दिसत नाही. म्हणजे हा विकास म्हणतो का आपण? या गोष्टीला कारणीभूत सरकारच आहे, कारण सरकार या गोष्टी प्रमोट करते की विकास करा, बिल्डिंग बांधा, रिकाम्या जागा ठेवायच्या नाही अजिबात, फक्त लोकसंख्या वाढवायची. आणि अत्यंत दुर्दैवाचं हे आहे सध्याची करंट परिस्थिती. नाव इंडिया हॅज बीन रिड्यूस ऑफ द हायेस्ट प्लास्टिक पोल्युटर कंट्री इन द वर्ल्ड. बरोबर. पण तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्या अनुषंगानं आणि कोर्टानं आधी जी सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती या मुद्द्यावर, त्या दोन्हीच्या अनुषंगानं काही निर्देश दिले होते महानगरपालिकेला. मला वाटते जवळपास 27 ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याची एक यादी दिली होती की या गोष्टी पूर्ण करा जर तुम्हाला हवा प्रदूषण कंट्रोल करायचं असेल. काय केलंय महानगरपालिकेनं त्याच्या बाबतीमध्ये, प्रदूषण नियंत्रण महामंडळानं याच्या बाबतीमध्ये? एक्झॅक्टली मॅडम, प्रामुख्याने आम्ही हे सांगितलं होतं की ज्या साईट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत हा, त्यांना तुम्ही एक प्रकारचं बॅरिकेडिंग करावं, जेणेकरून प्लास्टिकचे कण जे आहेत, जे काय पोल्युशन निघतं कन्स्ट्रक्शन साईड मधून, हा. ते तिथे ट्रॅप केलं जावं. पण तुम्ही बघाल तर या गोष्टी कोण पाळत नाही सिरियसली. रात गई बात गई. आणि हे जे अधिकारी आहेत, प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणा किंवा बीएमसी म्हणा किंवा अर्बन डेव्हलपमेंट, पर्यावरणवाले, दे आर नॉट व्हेरी सिरियस अबाउट इम्प्लिमेंटिंग द नॉर्म्स. कोणाला काय पडलेलं नाही. तुम्ही जोपर्यंत मुद्दा लावून धरत नाही तोपर्यंत सर्व रिलॅक्स असतात. एखादा मुद्दा तुम्ही उचलला रातोरात किंवा दुसऱ्या दिवशी आणि धावपळ होते. असं मी अनेक वेळा बघतो की आता बघा, आताचं करंट परवाचं उदाहरण, नवी मुंबईचं कमीत कमी 5 एकर जागेवर म्हणजे काय बोलतात की हजार्डस केमिकल वेस्ट जाळलं जाते. तुम्ही अगोदर मला सांगितलं असतं, मी तुम्हाला व्हिडिओ ते शेअर केले असते की प्रचंड ऑइलचे कॅन जाळले जात आहेत आणि काळा धूर दिवस रात्र चालू आहे तिकडे. ओके. आणि ते विषय घेऊन मी कोर्टात गेलो. 2 वर्षापासून मी तक्रारी केल्या की बाबा इथे प्रदूषण होतंय आणि हे सर्व प्रदूषण जाळलं जात आहे, ते केमिकल सर्व ड्रेन होत आहे क्रीकमध्ये, मँग्रोव्हमध्ये, त्याच्यामुळे तिथली जैवविविधता धोक्यात येते, मच्छीमारांचा रोजगार बुडतो, मासेमार क्षेत्र दूषित आणि बाधित होतं. पण कोणाला काय पडलेलं नाही. कोर्टात गेल्यानंतर पण कोर्टाने सक्त आदेश दिला की 6 आठवड्यामध्ये सदर साईट रिस्टोर करायच्या. आज 2 महिने झाले, अजून ते केमिकल जळतंय. तुम्हाला आत्ताच्या घडीचा व्हिडिओ आणि फोटो दाखवू शकतो. म्हणजे कायदा कुठे आहे? लोकांनी जगायचं कसं? खरंय. प्रणालताई, तुम्ही मगाशी जे म्हणत होतात ना सिमेंट, म्हणजे मला एक थोडीशी शंका अशी आहे की सातत्याने म्हणजे गेली 2-3 वर्ष आम्ही बघतोय की जेव्हा जेव्हा थंडीमध्ये हा प्रदूषणाचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा बांधकामांचा मुद्दा येतो. आता बांधकामं काय मुंबईमध्ये आत्ताच होत नाहीयेत, पण अचानकपणे बांधकामं हा हवा गुणवत्ता खाली जाण्यामधला सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर कसं काय बनलाय? हवा तुम्ही पाहाल की मे पासून पावसाळा सुरू होतो. वातावरण बदलले, तापमान वाढते, त्याचे दुष्परिणाम म्हणजे हवामान बदल होत चाललेला आहे. आणि हवामान बदलासाठी पुन्हा हा विकासच कारणीभूत आहे. वातावरणात जाणारा कार्बन डायऑक्साईड वायू काय गणित मांडतोय याच्याबद्दल कोणीही विचार करत नाही. कार्बन डायऑक्साईड वायूचे गुणधर्मच असे आहेत की तो हवेला तापवतो. त्याचं आयुष्य 600-700 वर्ष आहे. म्हणजे जेम्स वॅटच्या इंजिनातून निघालेला कार्बन डायऑक्साईड वायू आजही वातावरणात पडू नये. आणि जो काही 250 वर्षात आम्ही औद्योगिक क्रांतीचा उदो करतोय तो वातावरणात पडून असलेला कार्बन डायऑक्साईड याचे मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाले. या हवेला तापवत गेल्यामुळे जे अभिसरण करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णतः ढासळली आहे आणि म्हणूनच आपल्याला ऋतुचक्र मोडलेले दिसत आहेत. आणि तुम्ही आता पाहाल की 6-7 महिने जो पाऊस पडला
या पावसात आता तुम्हाला पाहिजे खरीप पिकं तर गेलीच आहेत, पण आता रब्बी पिकं सुद्धा गेलेली आहेत. तो वातावरणामध्ये पृथ्वीची उत्क्रांतीच्या टप्प्यावरती जे काही वातावरण जे निर्माण झालं, त्या वातावरणातले वायूचे घटक आहेत त्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बदललं गेलं आहे. आणि हा जो वातावरणाचं अभिसरण प्रक्रिया जी आहे ती विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे जाणारा एक कन्व्हेयर बेल्ट आहे. आणि हा कन्व्हेयर बेल्ट आहे ना, तो आता थांबत चाललाय. जो वेगाने ताशी 10 किलोमीटर जायचा तो आता जवळजवळ 6 ते 7 तासावरती आलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वायूंमध्ये झालेले बदल, हवामानामध्ये बदल झालेले असतात. म्हणजे हा कन्व्हेयर बेल्ट काय काम करतो, तो विषुववृत्ताचं तापमान दोन्ही ध्रुवांकडे नेतो, दोन्ही ध्रुवांचा थंडावा विषुववृत्ताकडे आणतो. म्हणून ही जीवसृष्टी अशा पद्धतीने निर्माण होऊ शकली. अन्यथा विषुववृत्तावरची उष्णतेने तिथेही जीवसृष्टी नसती किंवा दोन्ही ध्रुवांवरती अति थंडाव्यामुळे सुद्धा ही नसती. तर ह्या कन्व्हेयर बेल्टला आपण मोठा धक्का पोहोचवलाय. त्याचाच परिणाम होणे वातावरणावरती होतोय. आणि याला सर्वात मोठी जबाबदार असलेला वायू आहे जो तो कार्बन डायऑक्साईड वायू. आणि कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणावर गेल्यामुळे आता जमिनीखाली आर्क्टिक महासागराच्या आत खाली खोलवर असलेला मिथेन वायू सुद्धा बुडबुड्याच्या रूपात बाहेर येतोय. आणि या दोघांचं मिश्रण झालं तर तुम्हाला कल्पना नसेल, येत्या 25 ते 30 वर्षात जीवसृष्टी जी दृश्य स्वरूपात तुम्हाला दिसते, मानवजात आणि वनस्पती प्राणीशास्त्र जी काय आहे ती नसेल असे वैज्ञानिक म्हणतात. पण वैज्ञानिकीची ही हाक समाज माध्यमापासून किंवा कुठे ही पोहोचवली जात नाही. मला तर वाटतं ही दाबली जाते. त्यामुळेच हा विकासाचा एक कैफ सगळ्यांमध्ये आणला गेलाय. आणि याच्यावरती तर खरोखरच राजकारण्यांनी विचार करायला पाहिजे, आम्ही विकास करतोय म्हणजे काय, जनतेचे प्रश्न काय आहेत हे सोडवणं महत्वाचे आहेत, ना की अशा पद्धतीचे कर्जाच्याही विळख्यात टाकणारे तुम्ही जे प्रोजेक्ट करत चालले आहेत त्याचे हे दुष्परिणाम आहेत. मुंबईच्या शहराच्या बाबतीत पाहिलं तर मँग्रोव्ह जंगल जे आहे ती खूप मोठी भूमिका बजावत होती. माहीमच्या खाडीतलं मँग्रोव्ह जंगल मेट्रो 3च्या प्रकल्पामध्ये वाटेल तसं कापलं गेलं. एक दुसरी जी किडनी आहे ती म्हणायला पाहिजे म्हणजे फुफ्फुस मी म्हणेन, आरेचं जंगल, तिथे सुद्धा मेट्रोच्या प्रकल्पासाठी, त्याच्या गोदामांसाठी, त्यांच्या शेडसाठी जे कापली जात आहेत ती उरली सुरली जंगल आता वाचवणं फार गरजेचं आहे. शहराच्या विकासाखाली आपण झाडांची जी तोड केली गेली आहे ती न भरून काढण्यासारखी आहे. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये एकंदरीतच आज नाही ते दीर्घकालीन परिणाम आहेत. आणि ते अचानक वातावरणाच्या झालेल्या बदलामुळे दाब जास्त तयार झाल्यामुळे ते अधिकाधिक प्रमाणावर जाणवत आहे. जेव्हा की हे जाणवते तर त्याच्यावर विश्लेषण होणं गरजेचं आहे, त्याच्यावर डिबेट होणं गरजेचं आहे. मात्र आरोप प्रत्यारोप इलेक्शन बस या पलीकडे यात काही दिसत नाहीये. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजामध्ये एक सरकार नावाच्या, प्रशासन नावाच्या यंत्रणे, बरोबर आहे, सरकारचं या सगळ्यावर प्रचंड नियंत्रण असायला हवं. याच्यात ज्या उपाययोजना करायच्या, ज्या नियम आहेत त्या सगळ्याकडे लक्ष असायला हवं. पण ते आहे का हा प्रश्न उपस्थित राहतो. नंतर सर, पण तुम्हाला एक प्रश्न असा आहे की मुंबईतल्या हवा प्रदूषणाची चर्चा होते, दिल्लीतल्या हवा प्रदूषणाची चर्चा होते, चंदीगड मधल्या हवा प्रदूषणाची चर्चा होते. पण जेव्हा आपण गावांकडे बघतो, छोट्या शहरांकडे बघतो, जिल्ह्यांकडे बघतो, तालुक्यांकडे बघतो, तिथल्या हवा प्रदूषणाची कधीच चर्चा होत नाही. इथे हवा प्रदूषण नाहीच आहे की या शहरांच्या पलीकडे आपल्याला अजून तिथल्या हवा प्रदूषणाची दखल घ्यावी वाटत नाहीये. मॅडम, कसं आहे की शहरामध्ये ज्या प्रकारे विकासाच्या नावाने ज्या काय घडामोडी घडतायत आणि ऑन द कॉन्ट्ररी खेडेगावमध्ये तसा विकास, कॉन्क्रीट विकास तर नसतोच. शहरामध्ये सर्वच गोष्टीचा अंतर्भाव आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढते, कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्या पलीकडे रिडेव्हलपमेंट झाली, नवीन फॅड आलेला आहे. 15-20 वर्ष वाढलेल्या बिल्डिंग तुम्ही तोडता आणि त्याच्यावर 4-4 माळ्याच्या बिल्डिंगला तुम्ही 16-16 आणि 18-18 माळ्यांच्या परवानगी देता. हे कसं काय? आणि रिडेव्हलपमुळे एवढं हे प्रदूषण होतंय की माझ्या घरासमोर सध्या एक काम सुरू आहे आणि तुम्ही बघाल तर तिथे अशा धुळीचे लोट उठत होते की मी ते ट्विटरवर कंप्लेंट देखील फाईल केली होती की अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य एवढं धोक्यामध्ये येतं. अक्षरशः ब्लास्ट होतं, बॉम्ब ब्लास्ट, तसा प्रचंड धुळीचा लोट उठतो. असे प्रकार घडतायत. याला जिम्मेदार मी जबाबदारीने बोलतोय की सरकारी प्रायोरिटीज, सरकारी प्राथमिकता. कारण एकदा सरकारने ठरवलं की आम्हाला हा प्रकल्प इथे राबवायचा आहे, जसं मॅडमने सांगितलं की मँग्रोव्हचं अतिशय महत्व आहे. पण मँग्रोव्हला आपण किती सेन्सिबली घेतो, किती सेन्सिटिव्हली घेतो. परवाचं उदाहरण देईन की 3 एकरचा मँग्रोव्हचा पॅच, ओके, 23 जुलैला व्हिजिट झाली माझी
आणि तिथे सर्व जे अधिकारी आले होते, महसूल विभागाचे, मँग्रो सेलचे अधिकारी आले होते, रायगड डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचे ऑफिसर आले होते. त्यांनी अहवाल दिला की इथे मँग्रोवला कसलाही ऱ्हास झालेला नाही, कसलंही नुकसान झालेलं नाही. आणि हकीकत ही आहे, जस्ट उदाहरण देतो तुम्हाला, की 3 एकरचा पूर्ण पॅच पूर्ण ड्राय झालेला आहे, पूर्ण डिकम्पोज झालेला आहे. मी काल तो व्हिडिओ बनवून पुन्हा तक्रार फाईल केली. अशा प्रकारचा जर तुमचा माइंडसेट असेल, अशा प्रकारचं जर सरकार यंत्रणेचं कार्य असेल, तर मग वाचेल काय? प्रदूषण वाढेल नाही तर काय वाढणार मग? आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते यांच्या कोणाच्याच अजेंड्यावर पर्यावरण हा विषय कधी नसतो, की आपण काय करणार आहोत, लोकांची समस्या काय आहेत, लोकांचं आरोग्य कसं सुधरेल, याच्यावर कधीच फोकस नसतो. फक्त विकास विकास विकास. मी तर म्हणतो की विकास ठीक आहे, विकास झाला पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही. पण जे तुम्ही एफर्ट्स करून जे काय पैसे कमवता, जे काय तुम्ही ऐश्वर्य कमवता, ते सर्व तुम्हाला जर तुमच्या कन्सल्टिंग फीजसाठी द्यावं लागेल, हॉस्पिटलायझेशनसाठी द्यावं लागेल, तर व्हॉट इज द पॉइंट ऑफ हॅव्हिंग मनी? करेक्ट. मग तुम्ही साधं निरोगी आयुष्य जगा. कारण शुद्ध हवा, शुद्ध पर्यावरण हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. तो हक्क मारला जातोय याची गंभीरता सरकारला बिलकुल नाही. नाही, हे निश्चित आहे की फक्त शेती आणि आरोग्य यांच्यावर होणारे परिणाम कदाचित आपल्याला या प्रदूषणाचे दिसतात, पण या दोनही घटकांसंदर्भात आपली जी एकूण समाज व्यवस्था आहे, आपली एकूण मानवजातीची जी व्यवस्था आहे, त्याच्यावर, त्यातल्या प्रत्येक घटकावर या सगळ्याचे परिणाम होतात. ते परिणाम आपण मोजत नाही आहोत, आणि जर मोजत असू तर ते कमी करण्यासाठी इच्छाशक्ती पुरेशी दाखवत नाही आहोत. सरकार या यंत्रणेवरती जबाबदारी निश्चितपणानं खूप मोठी आहे, पण समाज म्हणून सुद्धा या संदर्भातल्या जबाबदाऱ्या सगळ्यांच्या मोठ्या आहेत. मग त्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात असू देत, मानवी मूल्यांच्या संदर्भात असू देत, या सगळ्या पातळ्यांवर जोपर्यंत एकत्रितपणे प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत याचिका दाखल होत राहतील, आरोप प्रत्यारोप होत राहतील, वाद प्रतिवाद होत राहतील, उत्तरं मिळणार नाहीत. आणि ही उत्तरं मिळायला जर उशीर केला आपण, तर परिणाम फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या भावी पिढीला सुद्धा भोगावे लागतील, आणि ते आपल्यापेक्षा जास्त गंभीर असतील. ही बाब आपल्यापैकी प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवी. आजच्या या महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चेमध्ये आपण दोघेही जण सहभागी झालात. आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.